गोरगरीब जनतेकरता हे एसएनसीयू युनिट या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे. 18 बेडचं एसएनसीयू युनिट आहे. आपण पाहताय जेव्हा प्री मॅच्युअर्ड किंवा अशक्त बाळ जन्माला येतं तेव्हा या युनिटमध्ये त्याला ठेवावं लागतं आणि प्रायव्हेटमध्ये 10 ते 15 हजार रुपये दिवसाला अशा पद्धतीचा दर आकारले जातो. गोरगरीब नागरिकांना हे परवडत नाही आणि याकरता महानगरपालिकेतर्फे ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. सर, ठाणे महापालिकेची आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस सुधारत चाललेली आहे. मागील अनेक वर्षांपासून जे काही समस्या उद्भवत होत्या त्यावर आता तोडगा जो आहे तो निघायचा आहे. एक आनंद होतोय की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका ठाणे शहर बदलतंय आपण नेहमी म्हणत असतो आणि खरंच ठाणे शहर बदलतंय. आपण पाहतोय कळवा हॉस्पिटल असेल, आमची हार्ट केअर युनिट असेल, धर्मवीर आनंद दिघे जे सेंटर असेल, वेगवेगळे हॉस्पिटल्स असतील, त्याच्यामुळे अत्याधुनिक सुधारणा, अत्याधुनिक यंत्र, खूप चांगले डॉक्टर्स उपलब्ध करून दिलेले आहे. ठाणे शहर नक्कीच बदलतंय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सर्व पदाधिकारी त्यासाठी मेहनत करतात. लोकांना दिलेली शब्द आम्ही पूर्ण करतो आणि म्हणूनच ठाणेकर गेले कित्येक वर्ष आमच्यावर विश्वास ठेवून की ठाण्याची सत्ता आमच्या हातात देत आहे. आज सकाळी संजय राऊत यांनी केलेली आहे आणि असं म्हटलं की गद्दारी आणि बेईमानी यांचा पर्यायी शब्द म्हणजे एकनाथ शिंदे आहे आणि त्यांनी अनेक कृत्य भरून ठेवलेले आहेत, अनेक कोटी जमवून ठेवलेले आहेत. माझ्या विरोधात जे गोष्टी आहेत हे बघा, दिवा विजताना त्याचा प्रकाश थोडा मोठा होतो. तशाच पद्धतीने संजय राऊतांची ही स्थिती झाली. मी बोलू नये, परंतु आता ते संपलेले आहे. तो पक्ष संपलेला आहे आणि खऱ्या अर्थाने गद्दारी जर कोणी केली असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊतांच्या नादी लागून उरला उभाटा सुद्धा संपवण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. संजय राऊत स्वतःला पक्षप्रमुख समजतायत आणि तुम्हाला माहिती आहे काँग्रेसची दलाली त्यांनी सुरू केलेली आहे. शरद पवारांना ते सांगतायत तुमचा पक्ष तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करा. खऱ्या अर्थाने ज्यावेळी शिवसेना भाजप युती म्हणून निवडणुका लढल्या पण सत्तेकरता यांनी काँग्रेस बरोबर आघाडी केली. बाळासाहेबांचं हिंदुत्व यांनी सोडलं. त्यामुळे गद्दारी यांनी केलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न, बाळासाहेबांचं तत्व आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आणि खोक्यांची कसल्या गप्पा मारतायत? अरे मुंबई महापालिका अख्खी यांनी लुटून खाल्ली. मुंबई महापालिकेची काय दशा केलेली आहे. त्यामुळे खोक्यांची भाषा यांनी करू नये, यांना अधिकार नाहीये. आणि संजय राऊत मी नेहमीच म्हणतो की मानसिक स्थिती त्यांची बिघडलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीने त्या गप्पा आणि बडबड करण्याचं काम करतायत. सर, काल राष्ट्रीय राम मंदिर घोटाळा असेल, तसंच अमित शहा चोरला, अशा प्रकारची देखील भाषा आता हे बघा, अमित शहा यांच्यावरती आणि नरेंद्र मोदीजी यांच्यावरती टीका करतायत. संजय राऊत पाकिस्तानची भाषा बोलतायत. पाकिस्तानचे प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलतात, देशाच्या पंतप्रधानांवरती बोलतात, देशाच्या ध्येय धोरणांवरती बोलतात, त्याच पद्धतीने संजय राऊत बोलत आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत सध्या काम करत आहेत. सर, काल आता ज्या ठिकाणी खासदार त्या ठिकाणचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहे, पुन्हा अलर्ट डॅमेज कंट्रोल करण्याचं काम आता फार उशीर झालेला, ऑलरेडी डॅमेज झालेले, पूर्णपणे संपलेले आहेत. त्यांनी हा दौरा आता का करतात? खासदार फुटलेत म्हणून. त्यांच्या मते खासदार फुटलेत, परंतु खासदाराला जेव्हा गरज होती, जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या, पंचायत समितीच्या निवडणुका होत्या, महानगरपालिकेच्या होत्या निवडणुका, तेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, त्यावेळी लोक घरात बसले. फक्त मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, त्यांच्यात असलेले खासदार सध्या परिस्थितीत आहेत. ते सुद्धा मला परवा म्हणाले की यांना मुंबई महापालिका सोडून बाकीच्या महाराष्ट्राची गरज नाहीये. आता का इतर महाराष्ट्राची गरज लागली? का पक्ष संपतोय म्हणून. पक्ष रोज दिवसाला शेकडो हजारो कार्यकर्ते यांना सोडून एकनाथ शिंदे साहेबांना जॉईंट होत आहेत. तुम्ही किती फिरा, काही करा, परंतु आता पक्षाची जी तुमच्या अधोगती सुरू आहे ती काही थांबणार नाही. सर, केंद्रामध्ये एक केंद्रीय मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार आहे शिवसेनेला. या संदर्भात काही नावं फिक्स झालेली आहेत का? हे बघा, जे काही आम्ही कुठेही मंत्रीपद मिळावं याकरता आम्ही एनडीए मध्ये नाही आहोत. एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आमची नैसर्गिक युती आहे, हिंदुत्वाचे विचार आहे आणि त्यामुळे आम्ही या एनडीए मध्ये आहोत. मंत्रीपद मिळो ना मिळो, मिळालं तर नक्कीच आनंद आहे एक्स्ट्रा,
परंतु आम्ही मंत्रिपदाकरता एनडीए मध्ये गेलेलो नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाही आहोत की ज्यांनी भाजपाबरोबर युती केली आणि मुख्यमंत्री होण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली. सर, ऑपरेशन टायगरच्या 3.0च्या चर्चांना आता उदाहरण भेटलंय. खासदार ज्याप्रमाणे आता फुटून शिंदे गटात आले, 14 आमदारांनी गुप्त बैठक घेतलेली आहे. बघा, शिंदे साहेबांना रोज आमदार सर्वजण भेटत असतात, नगरसेवक भेटत असतात, आम्हाला भेटत असतात, त्यांची कैफियत मांडत असतात. कारण उद्धव ठाकरे यांना वेळ नाहीये आमदारांना भेटण्यासाठी, नगरसेवकांना भेटण्याकरता वेळ नाहीये. एकनाथ शिंदे साहेब वेळ देतात आणि आमदारांना माहिती आहे आता संजय राऊत यांच्या नादाने हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत. त्यामुळे नक्कीच आमदार नगरसेवक यांच्यामध्ये चलबिचल सुरू झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला बदललेलं चित्र दिसेल. सर, काल खासदार जे होते त्यांच्या निधी संदर्भातली काय माहिती समोर आली होती. पुन्हा आता सत्तेत असणारे खासदार असेल, तुम्ही देखील असेल, निधी खर्च केला गेला नसते. 0% निधी खर्च केला. हे बघा, मुळात काही तांत्रिक बाजू आपण समजून घ्यायला पाहिजे. खासदार निधीच्या संदर्भात काही हेळसाडपणे वृत्त दिले जात आहेत. मी तुम्हाला गेल्या आठवड्यात जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, खासदार निधी हा प्रत्येक खासदाराला 5 करोड रुपयाचा असतो. त्यामध्ये 50 लाख रुपये जीएसटी म्हणून कट केला जातो. 4-4.25 करोडमध्ये तुम्ही 6 विधानसभेला या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही. म्हणून खासदार 3 ते 4 वर्षाचा निधी एकत्र करतात आणि 4थ्या आणि 5व्या वर्षी तो खर्च करतात, जेणेकरून 6 विधानसभा मतदारसंघामध्ये न्याय देता येईल. त्यामुळे ती टेक्निकल गोष्टी आहे. परंतु खासदार म्हणून मग राज्य आयोग असेल, तुम्हाला डीपीडीसी असेल, टुरिझम डिपार्टमेंट असेल, MSRDC असेल, नगर विकास असेल, याच्याशी महानगरपालिका असतील, यांच्याशी पाठपुरावा करून हा निधी आणावा लागतो. आणि मी आज आनंदाने सांगेल की आम्ही स्वतः जो खासदार निधी हा फक्त MP लाईट्स म्हणून नगरसेवक सुद्धा अशाच पद्धतीने काम करत असतात. तो नगरसेवक निधी असतो जो काही त्यांना 50 लाख किंवा 1 करोड मिळतो, तो 4थ्या आणि 5व्या वर्षी खर्च कर. परंतु इतर निधी आणून त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात खर्च करत असतात. मी आनंदाने सांगेन एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे जवळजवळ या 2 वर्षामध्ये 150 ते 200 करोड रुपयाचा इतर निधी 6 विधानसभा मतदारसंघात खर्च केलेला आहे. नवी मुंबई असेल, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, एकही असा विभाग नाहीये, प्रभाग नाहीये की खासदारांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. केवळ MP लॅट्स फंड्स हा एक वेगळा हेड असतो, तो 4थ्या आणि 5व्या वर्षी खासदार खर्च करत असतात. जर तुम्हाला 4.5 करोड मध्ये जर 6 विधानसभा जर पकडल्या तर 70 लाख असा प्रत्येक विधानसभेला येतो. त्यामुळे 2 किंवा 3 छोटी छोटी कामं सुद्धा करू शकत नाहीत. बाकीचे लोक नाराज होतात. म्हणून सगळा निधी एकत्र करून तो कॅरी फॉरवर्ड होतो. 4थ्या किंवा 5व्या वर्षी मग 2-2, 3-3 करोड प्रत्येक विधानसभा क्षेत्राला तो निधी दिला जातो आणि अशा पद्धतीने तो खर्च केला जातो. तांत्रिक गोष्टी टीका टिप्पणी करणाऱ्यांनी समजून घ्यावं की याच्या मागची भूमिका काय. आपण पाहताय, आज माझं सुद्धा मी स्वतःच सांगितलं, श्रीकांत शिंदेचं नाव आलं की खासदार निधी खर्च नाही केला. खासदार निधी आम्ही 4थ्या किंवा 5व्या वर्षी खर्च करतो. आज आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान सर्व 6 विधानसभा जर पकडल्या तर किमान मी जवळजवळ 200 करोड पर्यंत निधी आणलेला आहे, वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी. सर्वप्रथम आम्ही तो खर्च करतो आणि शेवटच्या वर्षी खासदार निधी खर्च केला जातो. सर, काल आमदार देखील कुठली चर्चा आहे. सर काल राष्ट्रीय महिला आयोगामध्ये तक्रार जी आहे ती संजय राऊतांविरोधात केलेली आहे. आता तरी ते आपलं वक्तव्य थांबवतील असं हे वाटतं. बघा, केवळ प्रसिद्धी करता अशा पद्धतीने त्यांची चर्चा सुरू आहे. मीडियासमोर आमच्या काही नेत्यांना आई बहिणीवरनं शिव्या देत आहेत, हे चुकीचं आहे. आणि माझी माध्यमांना सुद्धा विनंती आहे की न्याय हा सगळ्यांना दिला पाहिजे. अशा पद्धतीने बोललं जात आहे. आपण मला संजय दिना पाटील यांच्या संदर्भात सुद्धा आता विचारणार आहात. मला माहिती आहे आमच्या प्रत्येक नेत्याला आपण विचारताय. संजय दिना पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही कुठेही त्याची पाठराखण करत नाही. परंतु मला आठवतंय 2 ते 3 दिवसापूर्वी ज्या दिल्लीत पत्रकार परिषद होती आणि त्यावेळी अरविंद सावंत यांनी, तुम्हाला लाज नाही वाटत का, तुमच्या मालकांचे विचार काय आहेत, तुम्ही आग लावायचं काम करतात, अशा पद्धतीने मीडियाला ते बोललेले आहेत. त्याच्या क्लिप सुद्धा माझ्याकडे आहेत. मला वाटतं की त्याच्यावरती सुद्धा मीडियाने रिॲक्ट होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मीडियाला ते टीका करतात.
संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याची भलामण आम्ही करत नाही, त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. परंतु अरविंद सावंत यांनी जे मीडियाच्या संदर्भात तुमचे मालक कोण, तुम्ही म्हणजे जी पद्धतीची भाषा वापरलेली आहे, लाज वाटते की नाही अशा पद्धतीची भाषा सुद्धा वापरलेली आहे. संजय राऊत चला निघून जा, जेव्हा त्यांचं बाईट संपते तेव्हा ज्या पद्धतीने ते बोलतात, मला वाटतं की त्याचा सुद्धा विचार मीडियाने करायला पाहिजे. सर, संजय दिना पाटील यांच्या आता जसं मीडियाकडून त्यांना विरोध होता, तसं सोशल मीडियावरती देखील काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय त्यांच्या वक्तव्याचा. हे बघा, मी संजय दिना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीत बोलणं झालं ते त्यांच्याकडनं खूप मानसिक त्रासामुळे बोललं गेलं हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या विषयावर जास्त चर्चा करणं गरजेचं नाही, परंतु न्याय हा दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. अरविंद सावंतांनी जी लाच काढली होती, मालक कोण, मालकाचे विचार काय, तुम्ही हे झालं तेव्हा काय करत होतात, ते झालं तेव्हा काय करत होतात, अशा पद्धतीचा मीडियाला जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा त्याच्या संदर्भात सुद्धा मीडियाने ऍक्शन घेणं गरजेचं होतं.